शहरात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला शहरातील कुंभारटेक परिसरात वैयक्तिक वादाला धार्मिक रंग दिला गेल्याने तुफान दगडफेक झाल्याने दंगल उसळली। या दंगलीच्या घटनेत शेवटच्या आरोपीपर्यंत तपास केला जाईल, तसेच विनाकारण कोणालाही भरडले जाणार नाही। त्यामुळे शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले। तसेच या घटनेत सामाजिक सौहार्दासाठी पोलीस दलाने संयम राखला, मात्र यापुढे अशा घटनेत सहभागी असलेल्या कोणाची गय केली जाणार नाही आणि शहरात रात्री गर्दी करून फिरणाऱ्या टोळकीवर पोलीस विशेष नजर ठेवून असतील। त्यांच्या संशयास्पद हालचाली, त्यांचे कृत्य यावर लक्ष ठेवले जाऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट इशाराही देत शहरात चुकीची घटना घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन बैठकीत उपस्थित सदस्यांनी केले। या बैठकीत उपस्थित राजकीय व सामाजिक पदाधिकारी यांनी विविध सूचना केल्या। याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, भाजप जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, माजी नगरसेवक हेमंत पाटील, सागर पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेश सोनवणे, शिवसेनेचे मनोज धनगर, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, माजी नगरसेवक इरफान मिर्झा, PSI संदीप मुरकुटे, हेमंत खेरनार, गणेश कुटे, संदीप दरवडे, छाया पाटील आदी अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी उपस्थित होते। 14/1/2024 रोजी जी कुंभारटेकला मदिना मोहल्ल्यामध्ये छोट्याशा कारणावरून दोन गटात जो मतभेद झाला आणि एकमेकावर दगडफेकीची घटना झाली आहे। दोन्ही गटांचे जे आरोपी आहेत शोधून त्यांना जास्तीत जास्त आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज दोन्ही समाजातील मान्यवर आणि नेते यांना बोलून शांतता कमिटीचं आयोजन केलं होतं। दोन्ही समाजाने एकत्र येऊन परत अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खरंच चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथे सगळ्यांसमोर बोलले आहेत आणि शिरपूरवासियांना माझी विनंती आहे, जर अशा छोट्या मोठ्या घटना घडल्या त्यांनी परस्पर तिथे जागेवर निर्णय न घेता 112वर कॉल करावा, पोलीस स्टेशनच्या फोनवर फोन करावा, मला स्वतः फोन करावा। आम्ही तत्काळ त्या ठिकाणी येऊन तुमच्या भांडणाचं किंवा शंकेचं निरासन करू किंवा प्रत्येक जागेवर निर्णय घेता प्रत्येकाने पोलीस स्टेशनची मदत घ्यावी, पोलिसांची मदत घ्यावी आणि अशा घटनांना परत होऊ नये यासाठी सर्व शिरपूरवासियांनी काळजी घ्यावी। धन्यवाद।